नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, ख्रिश्चन धर्माचे उपदेशक के.ए. पॉल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि त्यांनी त्यात प्रामुख्याने दोन मागण्या केल्या की आपल्या भारतामध्ये जे मतदान होतं ते इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम मार्फत न होता ते बॅलेट पेपर मार्फत करण्यात यावं अशी ती याचिका होती। आता ही याचिका जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाचे दोन न्यायमूर्ती विक्रमनाथ व न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठापुढे जेव्हा सुनावणीसाठी आली तेव्हा याचिकाकर्त्याने त्यांच्यासमोर अत्यंत प्रभावीपणे युक्तिवाद केला आणि युक्तिवादामध्ये त्यांनी काय मुद्दे उपस्थित केले। त्यांनी मुद्दा नंबर 1 उपस्थित असा केला की साहेब, भारत सोडून परदेशामध्ये विशेषतः यूके मध्ये या इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर न होता ईव्हीएमचा तेथे बॅलेट पेपर मार्फत तिथे वोटिंग घेतलं जातं। दुसरं, आपली जी भारतातील लोकशाही आहे ती मजबूत होणं आवश्यक आहे, तिचं संरक्षण होणं आवश्यक आहे। दुसरं त्यांनी सांगितलं, त्यांनी एलन मस्कचं उदाहरण दिलं। एलन मस्क हा अमेरिकेतील अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहे। त्यांनी पण असं नमूद केलं की हे जे ईव्हीएम मशीन आहे याच्यामध्ये छेडछाड होण्याची शक्यता दाट आहे। त्यांनी असं सांगितलं की त्याला 18 पक्षांचा राजकीय पाठिंबा आहे आणि त्यांनी सांगितलं इलेक्शन जी आयोग आहे म्हणजे इलेक्शन कमिटी आहे त्यांना जवळजवळ 9,000 कोटी त्यांनी आयोगाने जप्त केलेले आहेत। त्यांनी सांगितलं की साहेब, आज संविधानाचा दिवस आहे। आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि जगन रेड्डी यांनी पण ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रार उपस्थित केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं या निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिकर आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप केलं जातं आणि याच्यामध्ये पारदर्शकता ट्रान्सपरन्सी असणं आवश्यक आहे। आणि हे युक्तिवाद चालू असताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रमनाथ यांनी त्यांना थोडं थांबवलं। त्यांनी सांगितलं ठीक आहे, इतर देशामध्ये होत असेल, तिथली परिस्थिती वेगळी, आपली परिस्थिती वेगळी, परंतु त्यांचं अनुकरण आपण का केलं पाहिजे आणि का करणं गरजेचं आहे असं त्यांना आढळलं। आणि एकंदर मग सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकल्यानंतर त्यांनी एक निष्कर्ष असा काढला की ज्यावेळेस एखादा राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टी जेव्हा डिफीट होते, जेव्हा हरते, त्यावेळेस ती ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीन जे आहे ईव्हीएम संदर्भात ती तक्रार उपस्थित करते आणि ज्यावेळेस त्यांचा जय होतो त्यावेळेस ते शांत राहतात। त्यामुळे त्याने असं सांगितलेलं आहे की केवळ काहीतरी इमॅजिनरी स्टोरी निर्माण करायची, याच्यावरती काही कोर्ट चालत नाही। देर इज नो मेरिट्स इन दिस युअर कंटेन्शन। त्यामुळे त्यांनी त्यांची याचिका ही फेटाळली। हे सांगायचं कारण असं की आता याच्या संबंधात बऱ्याच तक्रारी सुरू आहेत आणि नुकताच तो आज सर्वोच्च न्यायालयाने योगायोगाने निकाल दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे त्याला फार महत्त्व असतं, तो ऐतिहासिक निर्णय असतो। याच्यापूर्वी पण असे निकाल झालेले आहेत, परंतु त्यांनी आजच तो निकाल दिल्यामुळे त्याच्या संबंधीच्या लोकांच्या बऱ्याचशा शंका दूर होती। असो मित्रांनो, मी माझ्या परीने आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। आपल्याला माझा व्हिडिओ आवडला, आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।